A very good morning to my dear students. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि बघा, कालपासून आपण हॅव यू अर्न युअर लाईफ एक मोटिवेशनल कविता आपण इथं पाहतोय. एक प्रेरणादायक अशी ही कविता आहे. सुखाच्या शोधात जात असताना एकटे न जाता आपण इतरांना सुद्धा सोबत घेऊन जाणं इथं अपेक्षित आहे. आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यामुळे इतरांच्या आयुष्यातसुद्धा आपण आनंद इथं पसरवायचा आहे, आनंद इथं उधळायचा आहे आणि दुसऱ्याचं जीवनात आनंदात द्विगुणित इथं करणं अपेक्षित आहे. यामुळंच कालच्या तासाला आपण पाहिलं की जर एखादा मित्र अडचणीत असेल किंवा त्याची तुम्ही कुचेष्टा करायची नाही आहे, तर त्याला मदत करायची आहे, त्याला धीर द्यायचा आहे, धीराचे 2 शब्द त्याच्याशी बोलायचे आहेत. नाहीतर इतरांच्या प्रमाणे तुम्हीसुद्धा काय व्हायचं नाही, गायब व्हायचं नाही. नाहीतर इतर लोकांना काही घेणं देणं नाही, त्यांना कुणाचंही काही पडलेलं नाही. ते मात्र चाललं आहे त्यांचं. ते तुमच्या मित्राच्या जीवनामध्ये डोकावणार नाही. तुमच्या मित्राचं काय चाललं आहे, तो सुखी आहे का, आनंदी आहे का, हे मात्र पाहणार नाहीत. पण एक मित्र म्हणून तुम्ही तुमच्या मित्राला आधार देणं, मित्रासोबत असणं, त्याची विचारपूस करणं, त्याला आनंदित करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे. येऊन बघा, तुम्ही एखादं काम अतिशय सुंदर केलेलं आहे किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःचा अभिमान वाटतो आहे किंवा इतर व्यक्ती कोणी तुमच्याविषयी ऋणी आहे का, इतर व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही त्याला मदत केला, तुम्ही त्याची विचारपूस केली, तुम्ही त्याची गरज भागवलेला आहे, तुम्ही त्याच्या आयुष्यात आनंद उधळलेला आहे, आनंदित द्विगुणित केलेला आहे, त्यामुळं तो तुमचा ऋणी आहे का हे सुद्धा आपण पाहिलं. पुढे जातो आहे आपण. कॅन यू से टुनाईट in parting with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look dead? To courage look ahead. आता इथं बघा, can you say tonight in parting with the days that sleeping fast? टुनाईट म्हणजे रात्र. आता ही मावळता दिवस आहे किंवा संध्याकाळची वेळ आहे, आता रात्रीची वेळ इथं झालेली आहे किंवा तुम्ही म्हणू शकता जीवनाच्या उतरत्या काळात. जीवन आता आपलं शेवटच्या घटिका मोजायला लागलेलं आहे. बघा, दिवस जसा उगवतो तसा मावळतोही, जसा दिवसाला सुरुवात आहे तसा शेवटही आहे बाळांनो. आणि तसंच आपल्या आयुष्याला आहे. जन्म आहे तिथं मृत्यू आहे आणि तिथं मृत्यूच्या शेवटी किंवा मृत्यूची घटिका इथं जवळ आलेली आहे. म्हणजे जीवनाची उतरती काळ आता लागलेली आहे. शेवटाकडे आपण इथं चाललेलो आहे. आणि शेवटाकडे जात असताना तुम्ही सांगू शकता का, तुम्हाला सांगता येतं का की तुमच्या जीवनात येणाऱ्या बंधूंच्यापैकी किंवा तुमच्या मित्रांच्यापैकी, व्यक्तींच्यापैकी तुम्ही किती लोकांना मदत केली हो? विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट, दॅट यू हेल्प द सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. आता दिवस सरत चाललेले आहेत आणि शेवटची घटिका, शेवटचा काळ कधीही कोणत्याही क्षणी इथं येऊ शकतो. आणि या दिवसात शेवटचा क्षण येत असताना इथं मात्र तुम्ही सांगू शकता का, तुम्ही तुमच्या भावाला, तुम्ही तुमच्या बंधूंना मदत केली का? कोणत्या तरी एखाद्या बंधूंना मदत केली का की ते तुमच्यासोबत होते? जीवनात अनेक बंधू आले, म्हणजे आपण त्यांना काय म्हणूया, मित्र म्हणूया, लोक म्हणूया, व्यक्ती म्हणू. मग आपल्या जीवनात येणाऱ्या, आपल्या जीवनासोबत असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मदत केली का हो? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आणि बघा,
असं एखादी व्यक्ती आहे का जी पूर्णपणे निराश झाली होती? ती निराशेच्या गर्तेत इवन तिनं स्वतःला झोकून दिलं होतं. डिप्रेस्ड, दॅट पर्सन वॉज टोटली डिप्रेस्ड. आणि फक्त त्याच्या आयुष्यात येणारं तुमच्या 2 शब्द बोलण्यानं तुम्ही त्याचं आयुष्याला एक उभारी दिली आहे का? किंवा तुम्ही कोणाचे हृदय आनंदित केलेलं आहे का? त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं आहे का? There's a man whose hopes were fading, now with courage look ahead. Whose hopes त्याच्या आशा पूर्णपणे मूर्छित झाल्या होत्या. आणि त्या आशांना पल्लवित करण्याचं काम तुम्ही केलं आहे का? त्याच्या हृदयामध्ये आनंद तुम्ही भरलेला आहे का? बघा किती सुंदर लाईन आहे. आपल्याला पोएट काय प्रश्न विचारतोय? तुम्ही एका व्यक्तीच्या हृदयामध्ये आनंद दिला आहे का? आनंदित केले का? किती सुंदर प्रश्न आहे. विचार करायला लावतो हा प्रश्न आपल्याला. इवन या कवितेमध्ये असणारे प्रत्येक प्रश्न बघा, हे जर तुम्हाला विचार करायला लावतात, तुमच्या मनात डोकावण्यास सांगतात. आणि ज्यावेळी विचारांते आपलं विचार केल्यानंतर कळतं की आज मी फक्त माझ्यासाठीच जगत आलो, इतरांच्यासाठी कधी जगलोच नाही आहे. हे माझं जीवन आहे, माझं कुटुंब, इतकंच मी रमत आलेलं आहे, इतकंच जगत आलेलं आहे. दुसऱ्यांच्यासाठी मी काय केलं रे? काय केलं दुसऱ्यांसाठी मी? याचं उत्तर मात्र आपल्याला मिळणं खूप कठीण आहे बाळांनो. आणि म्हणून कवी म्हणतोय, म्हणून कवीला इथं सांगायचं आहे, खरंच आता या आयुष्याच्या शेवटच्या काळात तुम्ही इतरांना मदत केली का? कुणाच्या जीवनात आनंद भरला का हो? असं ते इथं विचारतात. आणि दुसऱ्याचं जीवन आनंदित, दुसऱ्याच्या हृदयामध्ये एक आशा, एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मक ऊर्जा तुम्ही इथं निर्माण केली का हो? की जी व्यक्ती निराशेच्या गर्तेत, निराशेच्या खाईमध्ये पूर्णपणे डुबून गेली होती, तिला तुम्ही वर काढण्याचा प्रयत्न केला का हो? त्या व्यक्तीला तुम्ही निराशेतून बाहेर काढला का? असं ती विचारते. म्हणजेच त्याच्या जीवनात आनंद भरलात का हो? असं व्यक्तीला या कविता विचारायचं आहे बघा. आणि म्हणतो, तुम्ही तुमच्या बंधूंनासुद्धा मदत केली का? डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? इट वॉज इट वेल ऑर surely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? बघा, आता बोलत आपण शेवटच्या कडव्याकडे येतोय बाळांना. आणि पुन्हा म्हणतो, डिड यू वेस्ट द डे? तुम्ही तुमचा दिवस वाया घालवलात का? किंवा गमावला आहे का तुमचा? ऑर लूज इट म्हणजे गमावणे. इट वॉज इट वेल? तो दिवस चांगला होता. ऑर सोअरली स्पेंट की दुःखदायक गेला? बघा, तुमचा दिवस कसा गेला आजचा? वाया घालवला, गमावला, अतिशय चांगला होता की अतिशय दुःखदायक होता? सोअरली स्पेंट. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? ट्रेल ऑफ काइंडनेस, दयेचा मार्ग. तुम्ही आयुष्य जगत असताना दयेचा मार्ग दिलात लोकांना. तुम्ही वाटेवरून येत असताना फक्त फुलांचा वर्षाव केलात इतरांच्या जीवनामध्ये. फुलांचा वर्षाव केलात म्हणजेच आनंदाचा वर्षाव केला. तुम्ही या जीवनात असण्यामुळं इतरांच्या मनामध्ये फक्त आनंद आणि आनंदच होता. आनंदच भरलात की ऑर स्कार ऑफ डिस्कंटेंट. स्कार म्हणजे जखमेच्या खुणा, SCAR, जखम, स्कार आपण म्हणूया, की जी कधीही जात नाही. जखमेचा व्रण आपण म्हणूया, जखमेचा व्रण. ऑर स्कार ऑफ डिस्कंटेंट. तुम्ही इतरांच्या आता शेवटाकडे चाललो आहे आपण बाळांनो. आयुष्याचा शेवट इथं होणार आहे. आणि आयुष्याचा शेवट होत असताना जर मागं सिंहावलोकन आपण केलं, जर मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, एक तर आपण जीवनामध्ये फक्त आनंद इतर लोकांच्या मनामध्ये पसरवला आहे, की त्यांच्या आयुष्यात काटे पसरवल्यात, स्कार ऑफ डिस्कंटेंट.
दुःखदायक जखमा किंवा दुःखदायक जखम्या म्हणजे इतकं त्यांना दुःख आपण दिलेलं आहे. माझ्यामुळं कोणीही सुखी झालेलं नाही. इतक्या जखमा आपण दिलेत का? ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर. स्लंबर म्हणजे स्लीप. इथे लिहिले बघा वरती. स्लंबर, स्लीप. डू यू थिंक दॅट गॉड वुड से, आज तुम्ही झोपताय, जेव्हा तुम्ही गाढ झोपेमध्ये डोळे बंद करता, तुम्हाला असं वाटतं का की परमेश्वर म्हणत असेल? बघा, गाढ तुम्ही झोपलेला आहे आणि गाढ झोपत असताना नक्कीच तुमच्या मनात विचारायचं असेल, डू यू थिंक दॅट गॉड वुड से, देव नक्कीच म्हणत असेल, ईश्वर नक्कीच म्हणत असेल, यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. आज तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही केलेल्या तुमच्या परिश्रमानं, इथं परिश्रम म्हणजे काय बाळांनो, तर तुमचा परोपकार तुम्ही तुमचा भविष्यकाळ इथं प्राप्त केला आहे. म्हणजेच तुमच्या आजच्या चांगुलपणाने तुम्ही तुमचा भविष्यकाल उज्ज्वल केला आहे, असं देव नक्कीच म्हणत असेल का हो? म्हणजेच इथं सांगायचं काय आहे बघा, तुम्ही सतत परोपकार करत राहणं गरजेचं आहे. सेल्फिश जगायचं नाही बाळा. हे स्वार्थी जीवन न जगता कसं जीवन जगलं पाहिजे? परोपकारी जीवन जगलं पाहिजे. तुमच्यामध्ये जो चांगुलपणा आहे, तो चांगुलपणा इथं टिकवला पाहिजेत. तुमच्या मनात नेहमी चांगले विचार असले पाहिजेत. इतरांचं कसं चांगलं होईल, माझ्यामुळं इतर लोकांचं चांगलं कसं होईल, हाच फक्त इथं एक विचार आपल्यामध्ये असला पाहिजे आणि त्याच विचारानं तुम्ही जगलं पाहिजे. इतर लोकांच्यामध्ये मला आनंद कसा निर्माण करता येईल, माझ्यामुळं इतर लोक कसे काय होतील, कसे इथे त्यांचं जीवन फुलवतील, त्यांच्या जीवनामध्ये दुःख कष्ट नाहीसे कसे होतील, हे इथं पाहणं गरजेचं आहे. याचा इथं अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. आणि जर आपण असं करत असू, जर आपण आपल्यातला चांगुलपणा टिकवून ठेवू, जर आपल्या चांगुलपणामुळं कुणाचं तरी भविष्यकाळ, कुणाचं तरी आयुष्य आपण काय करू, प्रफुल्लित करत असू, तर नक्कीच देव, ईश्वर आपल्याला आणखीन एक इथं भविष्यकाळ देईल, आणखीन एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच ॲड करेल बाळांनो. आणि म्हणून आपल्या कवितेचं सुद्धा टायटल आहे, हॅव यू अर्नड युअर टुमॉरो. तुम्ही तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल केला आहे का? भविष्यकाळ इथं कमवलेला आहे का? मग हा भविष्यकाळ कमावणार कधी आपण? ज्यावेळी आपण आपल्यातला चांगुलपणा कायम ठेवू, त्याच वेळी आपण आपला हा भविष्यकाळ इथं मिळवू शकतो. तर अशी ही आपली द पोएम इज रिटन बाय एडगार केस्ट. अतिशय सुंदर अशी पोएम बाळांनो इथं संपते. राहिलेला जो भाग आहे आपण ब्रेनस्टॉर्मिंग तो उद्याच्या तासाला पाहणार आहोत. ठीक आहे. सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू अँड एन्जॉय युअर डे.